Okay, my dear students, Lenz's law. Okay, Faraday's law we have learnt, or we may say Faraday's experimentation we have observed in last lecture. Fortunately or unfortunately, Faraday could not continue his experimentation and come to a logical conclusion. But his legacy, or the halfway left experiment, has been fulfilled or made a completion with some formulations by a person named as to be a Lenz, and then that law has been concluded as in Lenz's law. Okay, so आपल्याला आता अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे लेन्झ रावांचा लॉ बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे, लेन्झ रावांचा लॉ बघायचा. ठीक आहे, चालू करूया. चला. ओके, आपण लेन्झ लॉ आता बघूया. लेन्झ लॉ, बरं त्याच्या अगोदर फॅरेडेज लॉ एकदा आपण. फॅरेडेचं काय ऑब्झर्वेशन होतं की बाबा समजा एखादी कॉईल आहे अशी. ओके, मी आता कॉईल पूर्ण काढतो. हा मागची बाजू ही अशी आपण गृहीत धरू. लेट्स से दिस इज अन बॅक साइड ऑफ द अरेंजमेंट. ओके, सो लेट्स से दिस इज अन बॅक साइड ऑफ द अरेंजमेंट. ही आपण बॅक साइड ऑफ अरेंजमेंट आहे असं गृहीत करू. ठीक आहे, असं असेल तर काय होतं, सपोज एक आपण परमनंट मॅग्नेट घेतला. ॲज युजल विल ड्रॉ परमनंट मॅग्नेट लाईक दिस. ओके, ह्याला आपण इथे घेतलं. ओके, आणि काय केलं ह्याला आपण व्हॉट वी हॅव डिड, आपण काय करू माहिती का, आपण ह्याला अजून थोड्याशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काढूया. ओके, विल ट्राय टू ड्रॉ मोर लाईन्स ऑन दिस. ओके, ओके, सो विल ड्रॉ मोर फील्ड लाईन्स लाईक दिस. ओके, थोड्याशा आपण बघा, मी मुद्दामून तुमच्यासमोर का काढतो, सो दॅट यू विल गेट अ कम्प्लीट फील ऑफ द पिक्चर. ओके, त्या कन्सेप्टचा कम्प्लीट फील येणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज व्हॉट विल ड्रॉ लाईक दिस. ओके, आता बघा, हा आपण काय म्हटलं, फॅरेडेनी काय सांगितलं की बाबा नो, हे जर तुम्ही स्तब्ध ठेवलात याला, आणि याच्यातनं जर समजा एखादा इलेक्ट्रिक कॉईल तुम्ही तयार केली, एखादी अशी कॉईल तयार केली. ओके, आणि ह्याला किंवा अगदी साध्या शब्दात आपण सांगूया की ह्याला जर समजा तुम्ही एक बल्ब लावला असा. ओके, बल्ब लावला तर हा बल्ब पेटेल का? नाही पेटणार. बल्ब कधी पेटेल की त्यांनी सांगितलं की हे तुम्ही मागं पुढं केलात की फ्लक्स चेंज होईल आणि हा बल्ब काय होईल, ग्लो होईल. हे कुणाचं ऑब्झर्वेशन होतं, हुज वॉज दॅट ऑब्झर्वेशन, ते ऑब्झर्वेशन होतं फॅरेडेचं. ओके, दॅट ऑब्झर्वेशन वॉज फॅरेडे. लेन्झनी काय केलं, लेन्झनी काय सांगितलं, आता पण फॅरेडेला हे लक्षात आलं नाही की बाबा ह्याच्यात हे बल्ब ग्लो झाला म्हणजे करंट झालं. तर क्वेश्चन काय राहिले, क्वेश्चन लोकांनी फॅरेडेला काय विचारले बघा, सगळ्या जनतेने प्रश्न विचारले. फॅरेडे म्हटलं तू केलाच बरोबर आहे, पण आम्हाला सांग ह्याच्यात लाईट लागली म्हणजे करंट आलं, लाईट ग्लो झाली म्हणजे करंट आलं, लाईट ग्लो झाली म्हणजे करंट आहे, हे तू म्हणलास. मग करंट आहे तर डायरेक्शन काय, पहिला प्रश्न, अशी का अशी. फॅरेडेज गप्प बसला. ओके, फॅरेडेज काय झालं, गप्प बसला. एक. सेकंडली ई इक्वल्स टू किती, क्वांटिटी किती आहे, इक्वेशन काय, क्वांटिटी किती आहे, फॉर्म्युला काय, दुसरा क्वेश्चन. दोन्ही प्रश्नाला फॅरेडेनी शांत मान खाली घातली. एवढं छान एक्सपेरिमेंट झाला असताना फॅरेडेच्या नशिबाला हे सगळं आलं. ओके, पण तिथं एक माणूस उभा टाकला ज्याचं नाव होतं लेन्झ. लेन्झने सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो, काही काळजी करू नका, तुम्ही शांत राहा, स्तब्ध राहा, मी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुमच्या समोर आणून ठेवतो. त्यांनी काय केलं बघा, व्हॉट ही हॅज डेड. बघा, आपल्याला थोडंसं अगोदर ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये काही समजतं का बघूया. हा हे मॅग्नेटिक आहे परमनंट. आता ह्या कॉईलची असोसिएटेड फ्लक्स आहे. व्होल्टेज काय राहणार आहे बघा, काही प्रोड्यूस होणार नाही. बल्ब गोळा जळणार आहे का, अजिबात नाही, अजिबात नाही. आता काय होईल थोड्या वेळाने, व्हॉट वी विल ट्राय टू डू इज, आपण हे पोल्स बघा, ह्याच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण बघितल्या. ओके, आता हा बघा बल्ब पेटला, बघा मागं आला, पुन्हा बल्ब पेटला, पुढे जाताना बल्ब पेटला, मागं येताना. बल्ब काय पेटला, फ्लक्स चेंज झाल्यावर बल्ब पेटला. आता सेंटरला ठेवलं, अजिबात बल्ब पेटला नाही, मागं घेऊन गेलं, फ्लक्स चेंज झालं, पुढं मागं केव्हाही करा, बल्ब पेटणार आहे, बल्ब पेटणार आहे. दॅट्स इट. ओके, तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा पार्ट दाखवतो, थोडंसं वेळ गेला हरकत नाही, पण तुम्हाला लक्षात जर आलं तर फार चांगलं होणार आहे, कारण ते इतका इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो यू विल एन्जॉय दॅट पार्ट वन्स इट हॅज बीन अंडरस्टूड टू यू. आय होप तुम्हाला ते समजेल, मला प्रयत्न करतो मी. बघा, आपण एक अगदी साधं उदाहरण घेऊ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची ॲप्लिकेशन.
तुम्हाला माहिती आहे कोयना डॅम आहे त्याच्यात हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. म्हणजे काय करतो आपण त्या ठिकाणी, हायड्रो पॉवर म्हणजे काय, त्या धरण आहे, डॅममध्ये पाणी आहे आणि त्या पाण्याचं रूपांतर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करतो. कोयना पॉवर प्रोजेक्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खूप धरणाचं पाणी असतं आणि ते धरणाचं पाणी आपण एका टर्बाईनवर सोडतो आणि टर्बाईनवर सोडलं की त्या टर्बाईनमधून आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. त्याचं उदाहरण आपण थोडंसं लक्षात जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल काय ते. मी तुम्हाला समजून सांगतो बघा. अगोदर मी काय करतो की तुम्हाला मी फॅरेडेचा लॉ सांगतो आणि सोबत त्याच्या याही गोष्टी सांगतो. बघा फॅरेडेचा लॉ काय सांगतो, सपोज एक आपण साऊथ आणि नॉर्थ पोल असा एक मॅग्नेट घेतलाय. आपल्याला माहिती आहे याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स याच्याभोवती असणारच आहेत. यात काही वाद आहे का? अजिबात वाद नाही आहे. मग आपण काय करणार आहोत, बघा या लाईन्सला आपण ह्याच्यामधनं पास केलं काय फ्लक्स चेंज होईल आणि त्यातनं व्होल्टेज प्रोड्यूस होईल. हे व्होल्टेज आपण इथे दाखवतो, हे व्होल्टेज चेंज होतं आणि तुम्हाला मी सांगितलं प्लस मायनस होतं. समजा आपण कॉईलचे टर्न वाढवले तर आपल्याला माहिती आहे जेवढे जास्त टर्न वाढवले तेवढं सुद्धा अजून जास्त ते प्रोड्यूस करेल कारण मॅग्नेटिक फील्ड जास्त होईल. बघा ओके, हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. सी ट्राय टू अंडरस्टँड. ह्याला मी मागं पुढं करतोय, जसं चेंज फ्लक्स करतोय तसं तसं ते चेंज होते, त्यामुळे व्होल्टेज प्रोड्यूस होते. आता बघा या ठिकाणी एक अगदी साधं उदाहरण आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काय होईल. बघा याचं साधं उदाहरण बघूया आपण. काय केलं जातं, हे टर्बाईन आहे असं कन्सिडर करू आणि हे धरणाचं पाणी या ठिकाणी पडतं. ॲक्च्युली काय असतं, याला म्हणतो पेनस्टॉक म्हणतो आपण. ह्या म्हणजे तुम्ही थोडक्यात नळ धरा, याच्यातनं आता आपण धरणाचं पाणी या मॅग्नेटवरती सोडणार आहोत आणि मॅग्नेटवरती सोडणार आहोत आणि ही इथं कॉईल्स आहेत, नंबर ऑफ कॉईल्स अशा दिलेल्या आहेत बरोबर ना. ही सगळी अरेंजमेंट एका टर्बाईन नावाच्या प्रकारात स्टोअर केली जाते. काय करतो आपण, धरणाचं पाणी याच्यावरती आपण सोडतो. बघा काय होतं, आता काही फिरत नाही येतो. मी काय करतो, हळूच टॅबला व्हॉट आय विल डू इज मी टॅपला ऑन करणार आहे. आलं लक्षात. तर काय होईल, टॅपचं पाणी याच्यावर पडेल, हे मॅग्नेट फिरायला चालू होईल. मॅग्नेट फिरलं की याची रिलेटिव्ह पोझिशन या कॉईलच्या अक्रॉसमध्ये याची रिलेटिव्ह पोझिशन चेंज होईल. आता बघा मी थोडंसं पाणी टाकलं, पाणी सोडलं, फिरायला चालू झालं. मॅग्नेटिक बघा साऊथ आणि नॉर्थ पोल वेगवेगळ्या पोझिशनला आहेत, फ्लक्स चेंज होत राहिला. फ्लक्स चेंज झालं की करंट झालं. मी अजून थोडं वाढवतो, आता फिरायला चालू झालं. बघा EMF व्होल्टेज प्रोड्यूस झालं, बल्ब लागला, समाप्त, फिनिश. हेच तर प्रिन्सिपल आहे. अलग लक्षात. याच प्रिन्सिपलनी ही जी बल्ब तयार झाली म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही महाराष्ट्राला सप्लाय केली जाते ओव्हरहेड वायरनं आणि मिळतं आपल्याला. तुम्हाला अगदी क्लिअर कट ॲप्लिकेशन लक्षात आली असेल. आय होप तुम्हाला ते एकदम व्यवस्थित सुद्धा कळालं असेल. अगदी साध्या गोष्टीतनं बघा ही मॅग्नेटची रिलेटिव्ह पोझिशन तुमची चेंज होते सारखी, प्रत्येक वेळेला ही रिलेटिव्ह पोझिशन चेंज होते. ओके, सो यू हॅव टू अंडरस्टँड इट. ओके, तुम्हाला प्रत्येक वेळेला रिलेटिव्ह पोझिशन चेंज झाली की तुम्हाला लक्षात येईल की फ्लक्स चेंज झाला की इलेक्ट्रिसिटी तयार झाली. आपण जसं जसं पाण्याची वाढवू तसं तसं ते आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. छोट्याशा ॲनिमेशनमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या. आता आपल्याला लेन्स लॉकडे वळू. थोडंसं आपल्याला कळालं लेन्सचं काय म्हणणं होतं. लेन्सनी मात्र फार छान सल्ला दिला. लेन्सनी सांगितलं बाबांनो तुम्ही एक काम करा. अलग लक्षात. काय करा, सपोज लेन्सनी सांगितलं आता की तुम्ही ह्याच्या सगळ्या गोष्टी करत बसू नका. एक कॉईल घ्या. ओके, आय जस्ट ड्रॉ द कॉईल. ही कॉईल आहे आणि या कॉईलला तुम्ही काय करा, एक गॅलोनोमीटर जोडा. म्हणजे काय करंट आहे का नाही कळेल, बाकी काही नाही. गॅलोनोमीटर जोडा आणि एक मस्तपैकी तुमचा मॅग्नेट आणा इथं. ओके, दॅट फेमस मॅग्नेट आपण आपला मॅग्नेट आणून घेऊया. हा मॅग्नेट आहे आपला. ओके, ऑलरेडी आपण हा म्हणजे याला इथं घेतलं ते हरकत नाही. विल टेक दिस वन. ओके, याला थोडं छोटं करून आपण इथं घेऊया. हा मॅग्नेट इथं आणला. ओके, मॅग्नेट आणला. मॅग्नेटच्या जागी आपण सॉलिनॉइड कॉईल ठेवू शकतो का? ठेवू शकतो ना, का नाही. मॅग्नेटमध्ये फ्लक्स आहे, आपल्याला फ्लक्स असण्याची गरज आहे. तुम्ही म्हटलं सर ही मॅग्नेटच का घेतलात, सॉलिनॉइड कॉईल घ्या. चला सॉलिनॉइड कॉईल घ्या एखादी. मी तुम्हाला सॉलिनॉइड कॉईल घेऊन दाखवतो. कुठे गेली सॉलिनॉइड आपली, दिसते का इथं सॉलिनॉइड कुठं. ओके, आय जस्ट टेक दिस. ओके, जाऊ द्या, आपण त्या ग्रंथालयात जाऊया त्याच्या. ओके, तिथं तरी आपल्याला डेफिनेटली एक सॉलिनॉइड कॉईल मिळायला हरकत नाही. आय जस्ट चेक दिस वेअर आय कॅन गेट अ सॉलिनॉइड कॉईल. बघा अशी घेऊन काही फरक पडणार आहे का याच्या ठिकाणी. ओके, याच्या ठिकाणी आपण हेही वापरू शकतो. सॉलिनॉइड कॉईल घ्या, पण त्याला बॅटरी द्यावी लागते ना. त्याशिवाय मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का? त्याशिवाय त्याचं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का? बॅटरी देणं फार गरजेचं आहे. म्हणून हे सगळं तामझाम केल्यापेक्षा किंवा हे सगळं बॅटरी घ्या पुन्हा सरकवा याच्यापेक्षा मी हे सरळ साधं केलं. दोन्ही अल्टरनेट आहेत. तुमचा उद्देश काय आहे, फ्लक्स तयार व्हावा. ह्या परमनंट मॅग्नेटमध्ये रेडी फ्लक्स रेडी असतो. ह्याच्यामध्ये कॉईलमध्ये करायचं असेल तर बॅटरी थ्रू करंट पास करावं लागतं. म्हणजे अर्थ एकच कळाले आपल्याला. समान. आता गंमत काय झाली बघा, व्हॉट हॅज हॅपन टू दिस.
गंमत काय झाली बघा. आपण थोडं नेक्स्ट पेजवर घेऊया त्याला, थोडं इथं क्लीन थोडंसं करूया. नेक्स्ट पेजवर आपण याला घेऊया. लेन्स लॉ समजून घेण्यासाठी आपल्याला खूप खूप कष्ट करायचे आहेत. लेन्स लॉ काय सांगतो बघा. सपोज जस्ट अ मिनिट, आय विल जस्ट टेक दिस. Okay, I'm just wondering what I should do. Okay. Okay, I'll just take this on next page. Okay. ओके, मी घेतलं. ओके, आता काय करतो मी, एक कॉईल जोडतो. सो दिस इज अ कॉईल. ओके, ही कॉईल आहे आणि या कॉईलला काय करतो इथे मी गॅलोनोमीटर जोडतो, म्हणजे काय करंट डिटेक्ट करेल. दिस इज गॅलोनोमीटर. ठीक आहे. आता काय करणार आहे, काही करणार नाही. समजा फ्लक्स असोसिएटेड आहे, माझा फ्लक्स असोसिएटेड आहे कॉईलशी. तर बघा काही फ्लक्स ऑलरेडी असोसिएटेड आहे कॉईलशी, बरोबर आहे ना. फ्लक्स असोसिएटेड आहे कॉईलशी. काही गॅलोमीटर रिडिंग दाखवेल का, नाही. फ्लक्स चेंज झाला तर तो दाखवेल. तर आता इथपर्यंत आपल्याला हेनी सांगितलं होतं फॅरेडेनी. लेन्सनी काय सांगितलं बघा, लेन्सनी काय सांगितलं, लेन्सचं लॉ फार महत्वाचा आहे, लेन्सचे कन्क्लुजन्स फार महत्वाचं आहे. बघा लेन्सनं काय सांगितलं बघा. फर्स्ट काय होतं, डायरेक्शन ऑफ करंट होती. फर्स्ट काय होतं, डायरेक्शन ऑफ करंट होती. डायरेक्शन ऑफ करंट, कारण ऑलरेडी फॅरेडेने काय सांगितलं होतं, फॅरेडेने काय सांगितलं होतं, फॅरेडेचं महत्व काय होतं की फ्लक्स जर चेंज झाला, डेल्टा फाय चेंज झाला तर काय होतं, करंट इंड्यूस होतं. करंट इंड्यूस होतं म्हणजे व्होल्टेज इंड्यूस होतं. थोडक्यात व्होल्टेज इंड्यूस होतं म्हणजेच करंट इंड्यूस होतं. फॅरेडेने काय सांगितलं, चेंज इन फ्लक्स. तुम्ही जर असं ठेवलात तर काही फरक पडणार नाही, बट इफ यू गो ऑन चेंजिंग द फ्लक्स, ओके, तुम्ही जर असं फ्लक्स चेंज करत राहिलात, ओके, असं जर चेंज केला, फ्लक्स जर चेंज केला तरच तुम्हाला काय मिळणार आहे, ह्या सर्किटमध्ये करंट मिळणार आहे. शांत थांबलात काही मिळणार नाही. डायरेक्शन ऑफ करंट काय, डायरेक्शन ऑफ करंट इज सच दॅट इट अपोजेस द कॉज प्रोड्युसिंग इट. बघा ते कॉज जे प्रोड्यूस करतं त्यालाच अपोज करतं. आता ह्याच्यात करंट तयार झालं तर कशामुळे तयार झालं, चेंज इन फ्लक्स. चेंज इन फ्लक्स कशामुळे झाला, चेंज इन फ्लक्स कशामुळे झाला, ही कॉईल आपण काय केली, ही कॉईल आपण वेलोसिटीने असं आतमध्ये घेऊन गेली. सपोज दिस मस्ट बी द, हे अशी आपण आतमध्ये घेऊन चाललो. आपण इमॅजिन करू इथं होती, फ्लक्स असोसिएटेड कमी होता, अशी 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 आपली कॉईल चालली. तर काय करेल की ते असं काहीतरी करेल. बघा कॉज काय, बघा या केसमध्ये कॉज काय, व्हॉट इज द कॉज. कॉज वेगवेगळे असू शकतात. या केसमध्ये मोशन इटसेल्फ इज अ कॉज, मोशन इटसेल्फ इज अ कॉज. तर तो काय करतो की काय करावं, ही कॉईल विचार करते. ह्या कॉईलला स्वतःचं डोकं आहे, डोकं आहे. ती विचार करते की ह्याला कसं मी बाजूला करू, का, कारण ह्याच्यामुळे माझं विनाकारण फ्लक्स चेंज होत राहतोय. मला हे फ्लक्स चेंज होऊ द्यायचा नाही, माझ्यामध्ये मला बदल करायचे नाहीत. मी जसा आहे आळशी असेल, आळशी राहतो, मला अभ्यास करायची सवय नाही, ओके, मी झोपून राहतो, मला असंच करायचं. मला ज्यांनी चेंज केलं त्याला मी अपोज करणार. चेंज कोण केलं, या महात्म्याने केलं. याला काय केलं या महात्म्याने बिचाऱ्याने, याला सकाळी सांगितलं की तू उठत जा, आंघोळ करून अभ्यासाला बसत जा, व्यायाम करत जा. तर मला ते कॉजच नको आहे. त्यासाठी मी काय करतो, करंटची दिशा अशी करतो की हे जवळ नाही आलं पाहिजे. त्यासाठी मला काय केलं पाहिजे, जवळ न येण्यासाठी काय केलं पाहिजे, मला इथं नॉर्थ पोल तयार केलं पाहिजे. नॉर्थ पोल जर तयार केलं तर जवळ यायला त्रास होईल ना, हे रिपेल्शन करेल, आणि हे साऊथ पोल तयार केलं. असं करंट तयार करण्यासाठी याला करंट कसं तयार व्हावं लागेल सांगा बरं. तर तुमचा राईट हँड रूल आहे. ओके, राईट हँड रूल काय सांगतो हा रूल, बघा हा रूल राईट हँड रूल आहे. तुम्ही करंटच्या दिशेने जर समजा हे हात, उजवा हात असा फिरवला करंटच्या दिशेनं, तर या ठिकाणी बी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही होते. आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही म्हणजे हा नॉर्थ पोल होतो आणि हा साऊथ पोल होतो. अलग लक्षात, अंगठा काय दाखवतो, नॉर्थ पोल दाखवतो. आता इथं अंगठा नॉर्थ पोल दाखवतो म्हणजे करंट कसं पाहिजे, असं झालं तर मग करंट असं तयार होतं. याचा अर्थ बघा, याचा अर्थ मी जर याला असं पुढे येऊन घेत गेलो तर ह्याला रिपेल करण्यासाठी नॉर्थ पोल तयार करावं लागेल. या ठिकाणी साऊथ पोल तयार करावं लागेल. म्हणजे मला करंट असं करावं लागेल. म्हणजे हे जवळ आलं तो काय होईल, माझं करंट तयार होईल. आणि जितकं जास्त जवळ येईल तितकं करंट ते जास्त प्रोड्यूस करेल. पण पहिलं डायरेक्शन ऑफ करंट कळली का, ठीक आहे. आता बघा इथं आलं, ओके. आता तुम्ही काय करायचं, सपोज या ठिकाणी आला आणि आता लांब चालल्यावर काय झाला, फ्लक्स परत कमी होत चालला म्हणजे परत चेंज होत चालला फ्लक्स. त्याला काय चेंज होऊ द्यायचं नाही ना. आता
चालला, नको नको जाऊ नकोस, तू गेल्यामुळे फ्लक्स परत माझा चेंज होत चालला, परत मला हे सगळं भोगायची वेळ आली परत. मग अशा वेळेला तो कसा प्रोड्यूस करणार आहे करंट? या मोशनला बघा, ही मोशन अशी होती, वेलोसिटी अशी होती, तर करंट डायरेक्शन कशी आली होती तुमची? करंट डायरेक्शन अशी आली होती. आता मोशन डायरेक्शन तुमची अशी आहे, मोशन डायरेक्शन अशी आहे बघा. आता असं चाललं, फ्लक्स कमी होत चाललाय, फ्लक्स कमी होत चालला, तर तो काय विचार करेल, ही कॉईल काय विचार करेल आपल्या डोक्यात, की हिला मला बोलवावं लागेल, ही लांब चालली आहे माझ्यापासून रडून. मग बोलवायसाठी काय करणार आहे, हिनं एकदम अट्रॅक्शन क्रिएट करणार आहे आणि इथं साऊथ तयार करणार आहे. साऊथ तयार केले, नॉर्थ काय निदान ह्याच्या नादांतरी येईल ना इकडं. मग ती काय, ही जशी जशी लांब चालली तशी तशी हा साऊथ तयार करतो. साऊथ तयार करायचं असेल तर आपल्याला काय, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी करावी लागेल बघा. अंगठा नॉर्थ दाखवतो, तर अंगठा इकडे करावा लागेल, नॉर्थ म्हणजे अंगठा इकडे करावा लागेल. मग करंटची दिशा कशी असेल? आता याच लूपमध्ये करंटची दिशा उलट असेल. दॅट्स इट. समजलं? दॅट्स इट. हे मल्टिपल कॉईल दाखवते. सिंगल टर्न कॉईल्सच्याही बाबतीत तीच गोष्ट आहे. सिंगल टर्न कॉईल तुम्ही कन्सिडर करा, एक जरी टर्न कन्सिडर केलं तरी असं आहे. आपला हात आहे, तो हातचे 4 बोटं करंटच्या डायरेक्शननी घ्या, हातचे 4 बोटं 1 2 3 4 करंटच्या डायरेक्शननी घ्या. अंगठा तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो, म्हणजे नॉर्थची डायरेक्शन दाखवतो. तुम्ही म्हणाल सर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थची का दाखवली हो? बघा ना, आतमध्ये फील्ड कसं असतं मित्रांनो, आतमध्ये फील्ड साऊथकडून नॉर्थकडे असतं ना, साऊथकडून नॉर्थकडे असतं ना. याचा अर्थ आतमधलं फील्ड आपण काय दाखवतो, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हीच आहे ना आपली. म्हणजे काय, आपण नॉर्थ दाखवतो. एका अर्थानं आपण काय दाखवतो, नॉर्थ दाखवतो. सगळ्यांना कळलं असेल, सगळ्यांना ही कन्सेप्ट पूर्ण कळली असेल. ओके, तर आपण थोडंसं एक्झरसाइज करूया. थोडंसं एक्झरसाइज, विल ट्राय टू मेक सम एक्झरसाइज इन दिस. आय विल जस्ट टेक दिस अगेन. ओके, मला सांगा बरं आता थोड्याशा गोष्टी सांगा बरं. ओके, इफ दिस इज कॉईल, ओके जस्ट कॉईल आहे, ही मोठी कॉईल काढली आपण. आय हॅव ड्रॉन अ बिग कॉईल लाईक दिस. गॅलोनोमीटर इज बीन कनेक्टेड. अगदी मोठं रफली काढलंय मी. मला सांगा करंटची डायरेक्शन इथं होती कॉईल आणि अशी जवळ 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 चालली कॉईल, ही चालली. या मोशनचा विचार करा, करंटची डायरेक्शन सांगा, तुम्ही स्वतः विचार करा. हे काय करेल, ही जवळ येत चालली येत चालली येत चालली. आता काय करायचं, हिला दूर सारायचं. दूर सारायचं असेल तर ह्याला काय करावं लागेल, इथं नॉर्थ तयार करावं लागेल, तर साऊथ तयार करावं लागेल. करंटची डायरेक्शन काय असेल तुम्ही सांगा. करंटची डायरेक्शन ही असेल मित्रांनो, ही. का असं जर करंट केलं तर तुमचं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजेच नॉर्थची डायरेक्शन ही असेल. म्हणजे हे इकडं आलं तर काय होईल, करंटची दिशा ही असेल. दुसऱ्या केसमध्ये बघा, दुसऱ्या केसमध्ये ही बाहेर लांब चालली तर काय होईल, करंटची दिशा विल नाव लाईक दिस इन केस 2. ही काय आपली केस 1 आहे. ओके, केस 1 आणि केस 2 कशी काढल्यात आपण बघा. ही काय आपली, ओके ही आपण लक्षात घेऊया. दोन्ही केस आपल्या अगदी इझिली आपल्या अंडरस्टँड करायच्यात. ओके, सो दिस इज केस 1 कोणती आहे, केस 1 कोणती आहे, दिस इज केस 1. केस 1 मोशन अशी यायची. ओके, आय विल जस्ट पुट अँड बिग एरोज ऑल्सो सो दॅट इट विल बी अंडरस्टूड टू यू मोर अँड मोर क्लिअरली. ओके, आय विल जस्ट पुट लाईक दिस. हे मोशन अशी यायची. ओके, आणि याची मोशन कशी आहे, हाऊ इज द मोशन फॉर दिस, ह्याला मोशन कशी, याची मोशन अशी आहे. दिस इज द मोशन, दिस इज द सेकंड. ओके ओके, सेकंड मोशन कशी आहे, दिस इज द सेकंड मोशन. दिस इज अ केस 2. दिस इज केस 2. केस 1 मध्ये करंटची दिशा ही असेल, केस 2 मध्ये करंटची दिशा ही असेल. ओके, करंट डायरेक्शन विल बी लाईक दिस. या दिशेने करंट असा असेल. केस 1 ला कसं असेल, करंट असेल. इमॅजिन होते का, स्टेबल झालं, काहीच प्रोड्यूस होणार नाही. स्टेबल झालं, काहीच प्रोड्यूस होणार नाही. झाला पहिला लॉ, डायरेक्शन ऑफ करंट तुम्ही फाइंड करू शकला. डायरेक्शन ऑफ करंट फाइंड करू शकलात अगदी इझिली. डायरेक्शन ऑफ करंट फाइंड करू शकलात. दॅट्स इट. हे पहिला लॉ, लेन्सचा पहिला लॉ हे आहे. अलग लक्षात, डायरेक्शन ऑफ करंट लेन्सचा पहिला लॉ हे आहे. समजलं? ओके ओके, clear? So everyone has understood what is the first law which needs to be produced here. Okay, so लेन्सनी जे सांगितलं ते आपल्या आता लक्षात आलं. थोडंसं एक्सपेरिमेंट चेंज करून बघूया आपण. थोडंसं अजून आपल्या डोक्याला आपण त्रास द्यायचा प्रयत्न करूया. मोर द स्ट्रेस ऑन द माइंड, मोर विल बी द क्लॅरिटी ऑन द पिक्चर. ओके, कुठे गेला आपला तो, या लेट्स टेक दिस अगेन. ओके, आता मी काय करतो, थोडंसं चेंज करतो, याला पोल चेंज करतो. बरेचसे असे करतो पोल, म्हणजे मॅग्नेट दरवेळेला असं काही टिया लावलं नाही ना, असंच न्यावा म्हणून, बरोबर ना. आता काय होईल, ट्राय टू थिंक ऑन दिस पार्ट. बघा आता या पार्टमध्ये काय होईल बघा. आय विल जस्ट मेक इट 2 अगेन. ओके, 2 आहेत आणि आय विल जस्ट मेक अ कॉईल ऑल्सो. एक साधी बिचारी कॉईल सुद्धा काढतो. ओके, एक साधी बिचारी कॉईल काढतो. सो आय विल जस्ट ड्रॉ अगदी साधी कॉईल, म्हणजे आय विल चेंज द कलर, व्हाईट कॉईल काढतो. सो लेट्स सी, दिस इज द कॉईल. ओके, ही कॉईल आहे असं कन्सिडर. ही कॉईल आहे बरं का, हे एंड जोडले कॉईल आहे.
आता काय होईल सांगा बरं. आता या केसमध्ये आपण इकडे चाललो, तुम्ही करंटची दिशा फाइंड करा. इकडे चाललो आपण, इकडे चाललो, काय होईल, फ्लक्स वाढेल. फ्लक्स वाढेल. फ्लक्स वाढायचं असेल तर काय, ह्याला ही दिशा जर हिची असेल, ही जर मोशन डायरेक्शन ही असेल, ही जर डायरेक्शन ऑफ मोशन ही असेल, तर ह्याला काय करावं लागेल, ही अशी येत चालली, तर हिला काय करावं लागेल, नाईलाजानी या ठिकाणी कोणता पोल निर्माण करावं लागेल, साऊथ आहे तर ह्याला साऊथच निर्माण करावं लागेल ना, सो दॅट तिचं मोशन जवळ येणार नाही, ती जवळ येऊ देत नाही आणि लांब गेलं तर बोलवते. अशी विचित्र ही आहे, ही वस्तू आहे ही. ओके, ही साऊथ असेल, आलं का लक्षात, ही साऊथ असेल. टेक्निकली तुम्ही बघा, थोडंसं इथं कन्फ्यूज मुलांना व्हायची शक्यता. मी काय करतो, या कॉईलला थोडंसं वेगळ्या पद्धतीने काढतो. मी काय करतो, कॉईलला अशीच आहे असं दाखवतो, स्क्वेअर कॉईल काढतो. हे जे डॉटेड पार्ट आहे तो स्क्रीनच्या आतमध्ये. आता थोडंसं जास्त समजेल. समोरून तुम्हाला कॉईल फक्त एक रेषच दिसेल. डॉटेडच्या आतमध्ये जे काढले मी ते स्क्रीनच्या आतमध्ये. आता काय तुम्ही सांगा बरं, आता काय होईल या केसमध्ये. ओके, दोन्ही केस विचार करा. ओके, दोन्ही केस विचार करू आपण. थोडासा ग्राफिक्स काढायला वेळ जातो, पण इट विल लेट यू अंडरस्टँड द क्लॅरिटी ऑफ द थिंग्स. ओके, बघा आता काय करू आपण, हे पुढे घेऊन चाललो, आपण पुढे घेऊन चाललो, काय होईल, याचा फ्लक्स वाढत चाललाय. तर हे काय करेल, हे असं प्रयत्न करेल, दरवेळेला गोल असावा असं काही नाही बरं का. कॉईल स्क्वेअर जरी असेल तरी करंटची डायरेक्शन आपण इझिली काढू शकतो. आता काय करेल, हे इथं साऊथ तयार करेल, इकडे नॉर्थ तयार करेल. असं जर करायचं असेल तर आपल्याला राईट हँड रूल प्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, व्हॉट वी नीड टू डू ऑन द राईट हँड रूल. बघा काय करावं लागेल आपल्याला राईट हँड रूलसाठी. बघा आपल्याकडे हा राईट हँड रूल आहे. काय करावं लागेल आपल्याला, विचार करा बरं. या ठिकाणी साऊथ क्रिएट करायचं आहे, साऊथ क्रिएट करायचं आहे. आता बघा तुम्ही थोडंसं याला मी थोडंसं टर्न करतो. ही अशी कंडिशन आहे का, नाही, नॉर्थ आहे. सो कंडिशन इज लिटल बिट लाईक दिस. ओके, पण आता हात चेंज झाला ना, असा हात होऊ शकत नाही. कसं करावं लागेल आपल्याला, ही कंडिशन आहे आपल्याला. सो दिस व्हॉट आय विल डू इज आय विल जस्ट पुट इट अगेन लाईक दिस. ओके, थोडंसं याच्यावरती विचार करू आपण, इथं ठेवायला. बघा ही नॉर्थ दिशा दाखवते, ही तुम्हाला दरवेळेला नॉर्थ दिशा दाखवते. अंगठा काय दाखवतो, नॉर्थ. अंगठा नॉर्थ, अंगठा हा उत्तर आहे, अंगठा उत्तर आहे. अंगठा जर उत्तर असेल तर हा अंगठा पाहिजे आपला, हा अंगठा पाहिजे. आता तुम्ही लक्षात आलं असेल, तुमचा हा हात जो आहे, हा आता हात टर्न होईल, अंगठा असा होईल तुमचा. ओके, दिस इज युअर थंब. आणि हाताची 4 बोट अशी येतील तुमची. ही मागची साईड, इथं तुम्ही घड्याळ घालता, तर करंटची बोट कशी वागतील, असे वागतील. करंटची डायरेक्शन ही येईल, करंटची डायरेक्शन ही येईल. जर हे इकडे असेल, लांब चाललं तर काय करेल, हे साऊथ आहे नॅचरली, तर हे काय करेल, ह्याला बोलवेल, नको तू लांब चालल्यामुळे फ्लक्स चेंज झालाय, मला चेंज करायचा नाही फ्लक्स, मला कॉन्स्टंट ठेवायचा. हे नॉर्थ करेल, हे साऊथ करेल. हे जर करायचं असेल तर आता मात्र अंगठा आपल्याला असाच ठेवावा लागेल, याच पद्धतीनं. सो इट विल बी लाईक दिस. अशा प्रकारे करंटची डायरेक्शन आपण काढू शकतो. तर लेन्झ लॉचे 2 पार्ट मी तुम्हाला सांगितलं. तर लेन्झ लॉचे 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ करंट काय करतं, डायरेक्शन ऑफ करंट इज सच दॅट इट अपोजेस द कॉज प्रोड्युसिंग इट. कॉज काय, मोशन आहे, त्याला अपोज करायचं असेल तर काय करेल, हे स्वतःहून एक साऊथ किंवा नॉर्थ निर्माण करेल आणि त्याला अपोज करेल. म्हणजे बघा किती गंमत आहे. जवळ चाललं तर जवळ येऊ नको म्हणते, त्यासाठी साऊथ निर्माण करते. लांब चाललं तर बोलून घेते, नको नको जाऊ. असं का करते की त्याला सगळ्यात महत्वाचं जवळ आलेलं आवडते आणि लांब गेलेलं राग येतो, असं नाही. त्याला जवळ आलेलंही आवडत नाही आणि लांब गेलेलंही आवडत नाही. अलग लक्षात, हे त्याचं तत्व आहे. त्यासाठी जे काही करावं लागतं ते करावं लागतं. असं कोण शोधून काढलं, लेन्झ नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. सो टेक्निकली आपण काय म्हणणार आहोत, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. चला आपण आता खर्डेकर होऊया. ओके, लिहून घेऊया. डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट कोण सांगितलं, हे डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज सच दॅट, लेन्झनी. ओके, इज सच दॅट, बघा, इज सच दॅट इट opposes the cause, it opposes the cause. प्रोड्युसिंग इट लिहा वहीमध्ये तुम्ही, प्रोड्युसिंग इट. हे सगळं तुम्ही स्वतः करा बरं. लेन्झचा लॉ मी वेळ घालतोय, 40 मिनिट आय एम स्पेंडिंग ऑन दिस. आय नो दॅट एकदा तुम्हाला कळाला की परत त्रास होत नाही, पण जर तुम्ही अर्ध केलं हे, तर तुम्हाला हे समजणार नाही. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लॅरिटीने समजल्या पाहिजे. तर फर्स्ट पार्ट हा कळला. सेकंड पार्ट काय, सेकंड पार्ट आहे आपल्या की त्याचं क्वांटिफिकेशन करायचं. सेकंड पार्टमध्ये त्याचं काय करायचं, क्वांटिफिकेशन करायचं. सेकंड पार्टमध्ये त्याचं काय करायचं, क्वांटिफिकेशन करायचं. क्वांटिफिकेशन फॉर्म्युला काढायचा आहे. क्वांटिफिकेशन ईची व्हॅल्यू किती आहे हे काढायचं. पण फर्स्ट पार्ट अजून थोडासा आपण बघणार आहोत, अजून आपलं संपलं नाही. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. बघा मॅग्नेटिक फील्ड आपण कसं दाखवतो बघा बरं. मॅग्नेटिक फील्ड कसं दाखवतो आपण. ओके, हाऊ वी शुड शो द मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस.
ओके, आपण मॅग्नेटिक फील्ड कसं दाखवतो, 2-3 पद्धतीने दाखवतो. तुम्ही सांगा, जसं इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं त्याच पद्धतीने आपण मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. असं मॅग्नेटिक फील्ड दाखवू शकतो आपण, हे बघा असं. याचा अर्थ काय, मॅग्नेटिक फील्ड, ह्याचा अर्थ काय, बाण त्या स्क्रीनच्या आतमध्ये चालला, याचा अर्थ इनसाइड मॅग्नेटिक फील्ड आणि युनिफॉर्म आहे. ओके, इनसाइड आणि युनिफॉर्म आहे, इनसाइड आणि युनिफॉर्म आहे. कॅन वी कन्सिडर दिस एज टू बी एन मॅग्नेटिक फील्ड, असं काढू शकतो. ओके, तुम्ही थोडा विचार करा बरं, मी जे सेंटेन्स म्हटलं तर हे मॅग्नेटिक फील्ड काय, इनटू द प्लेन आहे, पेपर आहे का आउट आहे, इन आहे का आउट आहे. आणि हे जर काढलं, असं जर काढलं तर हे इन आहे का आउट आहे, इन आहे का आउट आहे. बघा आपला बाण नेहमी आपण, आणि हे तिसरं आहे, मी सगळंच काढतो एकदा, हे असं एक फील्ड आहे. ओके, हे असं एक फील्ड आहे. तर मला सांगा बरं, हे 3 प्लेन मॅग्नेटिक फील्ड 3 पद्धतीने आपण दाखवतो. हे इन आउट आहे, इन आउट आहे का, हे इन आउट आहे का ऑन द पेपर फील्ड आहे. ओके ओके फाईन. बघा ॲरो असा असतो, ॲरो असा असतो. मला तुम्ही सांगा बरं, ॲरो तुमच्याकडे येत असेल तर समोरचं पॉईंट दिसेल, म्हणजे हे काय, इन टू नाही आहे, हे आउट आहे, आउट ऑफ प्लेन आहे, आउट ऑफ प्लेन आहे. हे काय, इन टू द प्लेन आहे, इन टू प्लेन आहे का, कारण आपल्याला हे बाणची मागची दिशा दिसते आणि ऑन द प्लेन आहे. अलग लक्षात, हे आपण मागे इलेक्ट्रिकल फील्डलाही शिकलो. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड आपण 3 प्रकारे ड्रॉ करतो. ओके, हा एक पार्ट झाला. सो मेक इट, मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ कसं करायचं हे आपल्याला लक्षात आलं. ड्रॉइंग मॅग्नेटिक फील्ड आपण लक्षात दे, आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर, इन टू द प्लेन ऑफ पेपर आणि ऑन द प्लेन ऑफ पेपर. ह्याचे परत हे असं दाखवलं तर डायरेक्शन सुद्धा आपण अशी सुद्धा डायरेक्शन काढू शकतो ह्याची. ठीक आहे, याचे 2 टाईप्स आहेत, हे दोन्ही टाईप्स आपण काढून घ्या. ठीक आहे, बरं. असं एक फील्ड दाखवलं मी, असं एक फील्ड दाखवलं, तर याचा अर्थ काय, हे युनिफॉर्म आहे. ह्याचा अर्थ काय, हे युनिफॉर्म आहे. ह्याचा अर्थ काय, इक्वल स्पेसिंग आहे म्हणजे युनिफॉर्म आहे. ओके, हे जर मी असं कसंही दाखवलं, असं कसंही दाखवलं तर हे काय, नॉन युनिफॉर्म होईल. हे काय, नॉन युनिफॉर्म होईल. ओके, सो दिस वे वी कॅन शो इट. ओके, चला आता महत्वाचं, फ्लक्स चेंज. फ्लक्स कसा चेंज होतो, एक जनरल फॉर्म्युला घेऊ. फाय इक्वल्स टू, आपण एक जनरलाइज वेमध्ये अगदी युनिफॉर्म सरफेससाठी BA कॉस थिटा हा आपला फॉर्म्युला होता. हे काय, कुठला आला हा फॉर्म्युला, बघा आपण तो एकदम, मी तुम्हाला ती लाईनमध्ये लाईन टू लाईन घेऊन जातो. ही लाईन आहे आपली, बघा या फॉर्म्युल्यामध्ये अशी साधी केस घेऊ आपण, त्याच्यानं समजतं आपल्याला. हे काय, हे फ्लक्स आहे B, ही अँगल आहे. ओके, एरिया वेक्टर अँगल केलेला थिटा आहे आणि हा एरिया ऑफ प्लेन पेपर A आहे. हे जर असेल तर फ्लक्स आपला किती आहे, BA कॉस थिटा. कसला फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स. अलग लक्षात. सो आता आपल्याला काय चेंज करता येईल, B चेंज करता येईल तरी फ्लक्स चेंज होईल. म्हणजे फ्लक्स कधी चेंज होईल, फ्लक्स कधी चेंज होईल, फ्लक्स विल चेंज, कधी कधी चेंज होईल फ्लक्स, फ्लक्स कधी कधी चेंज होईल. बघा फ्लक्स चेंज व्हायला खूप 3 कारणं कारणीभूत आहेत. 3 कारणं एक यू कॅन चेंज B. मॅग्नेटिक फील्ड चेंज करता येतं, थोडीसं अवघड आहे ना, मॅग्नेटिक फील्ड चेंज करावं लागेल आपल्याला. ओके, अवघड आहे का, नाही. बघा B चेंज करता येईल. दुसरी मेथड काय, एरिया चेंज करता येईल. ओके, आणि तिसरा काय करता येईल, ओरिएंटेशन थिटा चेंज करता येईल. या तिन्ही मेथडनी फ्लक्स चेंज होतो. आणि फ्लक्स चेंज झालं की आपल्याला माहिती आहे करंट प्रोड्यूस होतं और व्होल्टेज प्रोड्यूस होतं. करंट झालं की व्होल्टेज ऑटोमॅटिकली तयार होतं, जो रेजिस्टन्स असेल तर. समजलं का तुम्हाला, 3 मेथडनी आपण करू शकतो. ओके, आता गमत अशी आहे, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण या एक्झाम्पलमध्ये काय चेंज केलं होतं बरं, या एक्झाम्पलमध्ये सांगा बरं तुम्ही, फ्लक्स चेंज काय चेंज केलं होतं या एरियामध्ये, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं होतं. कसं काय, बघा तुम्ही हे जर जवळ घेऊन चालला होतात ना तर फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं ना. फ्लक्स चेंज झाला, जास्त फ्लक्स जास्त मॅग्नेटिक फील्ड. आपण बघितलं होतं, जास्त फ्लक्स जास्त मॅग्नेटिक फील्ड, कमी फ्लक्स कमी मॅग्नेटिक फील्ड, हे आपण बघितलं होतं ना. याच्यामुळे हे जे एक्झाम्पल होतं हे फ्लक्स चेंज होतं, म्हणजे हे B चेंज केलं. B कसं चेंज केलं होतं आपण, B कसं चेंज केलं होतं, फ्लक्स चेंज करून. फ्लक्स चेंज करून का, कारण फ्लक्स आपल्याला B काय केलं होतं आपण, B मॅग्नेटिक फील्ड, नंबर ऑफ फील्ड लाईन्स आपण चेंज केलं होतं, नंबर ऑफ फील्ड लाईन्स आपण चेंज केल्या होत्या. समजलं सगळ्यांना कसं काय हे केलं होतं, B कसं चेंज केलं होतं, नंबर ऑफ, मी फ्लक्स म्हणता येणार नाही, नंबर ऑफ फील्ड लाईन्स चेंज झालं होतं. ओके, जनरली काय, B चेंज झालं, नंबर ऑफ फील्ड लाईन चेंज झाल्यामुळे B चेंज झालं. जास्त B केव्हा असतं, जेव्हा फ्लक्स जास्त असतो, फ्लक्स लाईन जास्त असतात. ठीक आहे, आता एरिया चेंज करायचा. सेकंडला काय करायचं, एरिया चेंज करायचा. हे तर थोडंसं वेगळाच प्रकार आहे, एरिया चेंज करणं. कसा एरिया चेंज करायचा आहे बघा, याच्यामध्ये एरिया चेंज करायच्या अगोदर मला एक गोष्ट परत सांगू द्या. हे फ्लक्स चेंज करायची अजून एक मेथड आहे. बघा तुम्ही काय करायचं, असे फील्ड काढायचं, मॅग्नेटिक फील्ड, आणि ह्याचा जर फ्लक्स चेंजिंग असला, सॉरी मॅग्नेटिक फील्ड जर चेंजिंग असलं, वेरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, B कॉन्स्टंट नसेल, तरी सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो की या सेटअपमध्ये समजा मी एक असं विचार करायचा, ते कॉईल ठेवली अशी,
अशी कॉईल ठेवली. हां, मॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक फील्ड असं आहे समजा. ओके, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, सगळीकडेच आहे मॅग्नेटिक फील्ड, दिस इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. आता ह्याच्यामध्ये या कॉईलमध्ये जर मी ही कॉईल थोडीशी मी रेड कलरमध्ये काढतो, ही कॉईल आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे सभोवताली, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पण हे मॅग्नेटिक फील्ड चेंज होत चाललंय सारखं. कसं चेंज होत चाललंय? कमी जास्त. आता याच्यामध्ये 10 टिपके आहेत, पुन्हा 8 टिपके, 6 टिपके, तरी काय होईल? करंट इंड्यूस होईल, करंट इंड्यूस होईल. त्याला दरवेळेला कॉईल हलवावं लागते असं काही नाही, तुमच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होण्याशी संबंध आहे. अलग लक्षात. याही केसमध्ये इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, याही केसमध्ये इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, व्होल्टेज तयार होईल, सॉरी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड, इंड्यूस करंट आणि व्होल्टेज दोन्ही तयार होतात. आय एम रिअली सॉरी. बघा काय होईल? चेंज इन फील्ड, बी चेंज झालं, बी चेंज झालं की काय झालं? फ्लक्स चेंज झाला, फ्लक्स चेंज झालं की काय झालं? करंट इंड्यूस झाला किंवा व्होल्टेज इंड्यूस झालं. दॅट्स इट. बी चेंज करायच्यासाठी आपल्याला खूप सारे मेथड आहेत. एक तर आपण काय करतो, कॉईल हलवतो किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो. कॉईल जरी आपण जवळपास घेऊन चालल्याच्या, तरी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये तेच केलं ना. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं की या कॉईलच्या जवळ हा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या मूव्ह केल्या. ओके, अशा पद्धतीने आपण बी चेंज करतो. बी कशाची? असोसिएटेड विथ कॉईल. बी कशासाठी? असोसिएटेड विथ कॉईल चेंज करतो आपण. असोसिएटेड विथ कॉईल, कॉईलची असोसिएटेड बी चेंज करतो आपण. समजलं? तर काय होतं? आपलं फ्लक्स चेंज होतं. आणि फ्लक्स चेंज झालं की म्हणजे सिक्वेन्स कशी आली लक्षात? बघा, बी चेंज केला कॉईलशी असोसिएटेड की काय चेंज झाला? फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला की आय करंट इंड्यूस झालं किंवा व्होल्टेज इंड्यूस तयार झालं. ही सिक्वेन्स आहे. दुसरी मेथड आहे एरिया आणि तिसरी मेथड आहे ओरिएंटेशन. ओके, त्या मेथड आपण नंतर बघू. ओके, पण आता काय बघायचं? व्हॉट वी नीड टू सी इज, बघा तुम्हाला एक क्वेश्चन आता देतो मी. ओके, सी द क्वेश्चन इज लाईक दिस. ओके, लेट मी सी दिस. ओके ओके, लेट मी जज दिस. बरं, मी अगदी सोपं काढतो. बघा मी काय केलेलं आहे, आय हॅव ब्रॉट हे मॅग्नेटिक फील्डचा एवढा मॅग्नेटिक फील्ड आहे. कसं हे आउट ऑफ द पेपर आहे. पहिली गोष्ट हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय, दिस इज आउट ऑफ पेपर, आउट ऑफ पेपर आहे. ठीक आहे, तुम्ही थोडं लक्षात घ्या बरं का, ह्या कन्सेप्ट फार महत्त्वाचे. आता मी काय करतो, एक मस्तपैकी एक रॉड काढतो. ओके, हा रॉड काढतो, हा रॉड काढतो. ओके, हा रॉड काढतो आणि काय काढतो, सी व्हॉट आय विल डू इज, बघा आता ह्याच्यामध्ये मला अगदी सोपं करायचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, सो व्हॉट आय विल डू इज, मी एक कॉईल काढतो अशी, हे बघा अशी कॉईल, बघा ही कॉईल काढतो, अशी कॉईल काढतो, मोठी कॉईल काढतो. आणि त्या कॉईलची एक बाजू ही व्हेरिएबल आहे. म्हणजे इथे केली तर ही कॉईल कशी असेल, ही कॉईल आता तात्पुरती ही कॉईल अशी आहे बघा, ही अशी झाली कॉईल. ठीक आहे, अशी झाली. पण ह्याला जर मी सरकवलं तर कॉईल थोडीशी मोठी झाली. म्हणजे ह्याच्यात काय झालं बरं, ह्याच्यात काय झालं, एरिया कमी झाला ना. बघा या केसमध्ये एरिया कमी झाला, कॉईलचा एरिया कमी झाला, आणि या केसमध्ये कॉईलचा एरिया वाढला. तर याला दुसरी मेथड आहे. पहिली मेथड आहे काय, एरिया चेंजिंग. एरिया चेंज करून सुद्धा आपण फ्लक्स चेंज करू शकतो. आता या केसमध्ये हे काय, कॉन्स्टंट बी इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण ही, बघा मी तुम्हाला परत एकदा आय जस्ट ट्राय टू मेक दिस इन्फरन्स, जस्ट आय पुट इट अगेन. हे काढून टाकतो मी, इट्स टेकिंग लॉट ऑफ टाइम फॉर मच स्मॉल ॲनिमेशन्स ऑल्सो. ओके, बघा ही कॉईल आहे. कोणती कॉईल आहे, कॉईलच्या दांड्या तुम्हाला दिसल्या का, हे बघा ही कॉईलची एक बाजू ही आहे, या कॉईलची दुसरी बाजू ही आहे, ह्या कॉईलची तिसरी बाजू आहे, चौथी बाजू मात्र मुव्हेबल आहे. चौथी बाजू काय, मुव्हेबल आहे. दिस इज मुव्हेबल साइड, दिस इज मुव्हेबल. बघा पहिल्या केसमध्ये आपण फ्लक्स चेंज केला होता, कशाने फ्लक्स चेंज आपण कशाने केला होता, मॅग्नेटिक फील्ड चेंज करून. आता एरिया चेंज करू आपण. एरिया कसा चेंज करायचा, आता ही कॉईल इथे घेतली, कॉईल केवढी राहिली, आता कॉईल बघा, आता कॉईल एवढीच आहे तुमची, कॉईल एवढीच आहे. ओके, आता काय केलं, वाढवलात. आता कॉईल केवढी, आता कॉईल एवढी आहे आपली, आलं का लक्षात, आता कॉईल आपली मोठी आहे. मग काय होईल याच्याने सांगा बरं, तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे की हे ज्यावेळेला ही जर इकडं चालली असेल, ही जर इकडे चालली असेल मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर करंट इंड्यूस होईल का, होईल. कसं करंट इंड्यूस होईल, बघा करंट, बघा एक तर असं करंट तयार होईल, कारण ही कॉईलच आहे ना शेवटी. तुम्ही काय म्हटलं होतं मागं सुद्धा, तुम्ही एक कॉईलच कन्सिडर केली होती ना, अशी कॉईल. फक्त आता ही कॉईल काय, चेंजिंग एरियाची कॉईल आहे, ह्याच्यामध्ये करंट तर इंड्यूस होणार आहे, असं किंवा असं, हे आपल्याला फाइंड करायचं. आता बघा ही अशी चालली आहे, अशी चालल्यामुळं काय झालं, ह्याच्यात काय वाढतंय सांगा बरं, काय वाढतंय, याचा एरिया वाढतोय. ॲग्रीड, एरिया वाढतोय. एरिया वाढतोय म्हणजे काय, फ्लक्स वाढतोय, फ्लक्स वाढतोय ना. बघा इकडं जाण्यानं काय होतं, इफेक्ट काय होतं बघा, फ्लक्स वाढतोय, फ्लक्स इन्क्रीजिंग. फ्लक्स इन्क्रीज होत असेल तर ही कॉईल काय प्रयत्न करते, ही कॉईल काय करते, फ्लक्स रिड्यूस, ऍक्शन, ही ऍक्शन आहे.
रिॲक्शन काय असेल, रिॲक्शन ऑफ कॉईल काय असेल, फ्लक्स न्यूट्रलाइज करायचा, म्हणजे डिक्रीजिंग करायसाठी, फ्लक्स त्याचा इन्क्रीज होऊ नये त्या कायसाठी काय करते ती, असं करंट तयार करते की अपोजिट फ्लक्स तयार व्हावा, अपोजिट फ्लक्स. रिॲक्शन काय, अपोजिट फ्लक्स तयार व्हावा. कसा होईल अपोजिट फ्लक्स बरं, तर तुम्हाला राईट हँड रूलनी बघा, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फ्लक्स असा पाहिजे. आता इथं काय फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर येतात, आउट ऑफ द पेपर आहे, तर ते असं तयार करेल की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द पेपर आहेत, म्हणजे हे असं काउंटर मॅग्नेटिक फील्ड तयार करायचा प्रयत्न करेल असं. तर काय होतील, इनफ्लक्स आणि आउटफ्लक्स एकमेकाला कॅन्सल करतील. अपोजिट फ्लक्स कसा तयार करेल, असा तयार टाईपचा, इन टू द प्लेन, इन टू प्लेन. तसं तयार करायचं असेल त्याचा अर्थ नॉर्थ मध्ये झालं, नॉर्थ कुठं झालं, आतमध्ये झालं, नॉर्थ आतमध्ये झालं, स्क्रीनच्या आतमध्ये नॉर्थ झालं. तसं करायचं असेल तर उजवा हात ठेवून बघा आणि या फ्रेमच्या भोवती कसं करंट असेल, असं करंट असेल तरच अंगठा तुमचा आतमध्ये होईल. पटतं का, नॉर्थ आतमध्ये पाहिजे ना तुम्हाला, नॉर्थ आतमध्ये पाहिजे, नॉर्थ आतमध्ये पाहिजे असेल तर हा करंटची डायरेक्शन तर हीच पाहिजे ना. असा तुम्ही हात फिरवला तरच नॉर्थ आतमध्ये येईल, अंगठा आतमध्ये जाईल, म्हणजे करंटची डायरेक्शन ही येईल. करंटची डायरेक्शन ही आली की काय होईल, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड तयार होईल, हे बाहेर हे आतमध्ये, काय होईल, फ्लक्स काय होईल, जो फ्लक्स आहे तो न्यूट्रलाइज व्हायचा प्रयत्न करेल, म्हणून करंटची डायरेक्शन ही आहे. म्हणजे तुम्ही जसजसं याला इकडे घेऊन जात जाल तसतसं करंटची डायरेक्शन या साईडनी वाढत जाईल, करंटची इंटेन्सिटी या साईडनी वाढत जाईल. समजा उलट आहे, तुम्ही उलट आणला त्याला, उलट आणला तर काय होईल, उलट आणला तर डायरेक्शन काय होईल. आता काय झालं, उलट आणल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स कमी होत चालला, असोसिएटेड विथ कॉईल, फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल. कॉईल कितकी आहे आमची, कॉईल आत्ता तरी हे बघा आम्हाला दिसणारी कॉईल एवढीच आहे कॉईल एका वेळापुरती. तुम्ही हळूच याला इकडे केलं तर काय, फ्लक्स कमी कमी होत चाललाय ना, इकडे चालली कॉईल, फ्लक्स कमी होत चाललाय. फ्लक्स वाढवायसाठी काय करेल, फ्लक्स वाढवायसाठी आता त्याची ऍक्शन काय असेल बघा, ही एक झाली केस, कुठली डायरेक्शन, या डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन ही होती. आता डायरेक्शन काय असेल, ही असेल. ऍक्शन काय असेल आपली, फ्लक्स डिक्रीज आहे. आपल्या ऍक्शनने काय झालं, फ्लक्स डिक्रीज होत चालला ना, बघा फ्लक्स कमी होत चालला, मी हे जर इकडे ओढत चालतो या कॉईलशी असोसिएटेड फ्लक्स कमी होत चालला. रिॲक्शन काय असेल, फ्लक्स वाढवायसाठी, फ्लक्स इन्क्रीज करायसाठी. फ्लक्स इन्क्रीज कसा होईल, असेच ठिपके टाईपचे आपल्याला तयार करावे लागतील, म्हणजे आपल्याला हे मॅग्नेटिक फील्ड नवीन असं तयार करावं लागेल. असं करण्यासाठी करंटची डायरेक्शन काय पाहिजे, करंटची डायरेक्शन अशी पाहिजे की ते आपण या डायरेक्शननी करंट पाहिजे, तर काय होईल, अंगठा आपला आपल्या साईडला येईल, नॉर्थ तयार होईल आणि अशा टाईपचं फील्ड तयार होईल. सो सपोर्टिंग फ्लक्स तयार होईल, फ्लक्स अशा टाईपचा. आणि त्यासाठी काय, करंटची डायरेक्शन काय असेल, करंटची डायरेक्शन नाव विल बी लाईक दिस. आणि या केसमध्ये कशी होती, अशी होती. हे आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणू शकतो, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. असंच इथं बघा बरं, ही कॉईल आहे बघा, मी काढतो, कॉईल आहे, ही कॉईल आहे, थोडंसं जाडच काढूया आपण. सपोज दिस इज द कॉईल, ही कॉईल आहे आणि ही स्लाइडिंग साइड आहे, ही दिस इज द स्लाइडिंग साइड. ओके, आय जस्ट रिड्रॉ इट. ओके, स्लाइडिंग साइड आहे. आता ही स्लाइडिंग साइड काय करणार आहोत आपण, आता फील्ड काय, इनटू द प्लेन आहे. मॅग्नेटिक फील्ड काय इनटू द, आउट ऑफ पेपर होतं इथं. ओके, इथं आउट ऑफ पेपर होतं. ओके, आता इथं काय, इनटू द पेपर आहे, हो का नाही, इनटू द पेपर आहे, इनटू द प्लेन ऑफ पेपर आहे, इनटू प्लेन आहे, काय इनटू प्लेन आहे, बीची डायरेक्शन इनटू द प्लेन आहे. आता बघा काय होईल, जेव्हा आपण याला इकडं सरकवू, ओके, ज्याला आपण याला इकडं सरकू, काय होईल, तुम्ही विचार करा बरं काय होईल या केसचा. ओके, आपण नेक्स्ट पेजवरच घेऊया का, इथं थोडं क्लीन नाही आहे, लेट्स थिंक ऑन द न्यू पेज. विचार करा बरं याचा काय, हे इकडं चालल्यामुळं काय फ्लक्स वाढत चाललाय. याचा कसा फ्लक्स वाढत चाललाय, म्हणजे गुणिले वाढत चालले, त्याचे गुणाकार वाढत, हे असे साईन वाढत चाललेत, इन्क्रीजिंग होत आहेत, म्हणजे फ्लक्स वाढत आहेत. कसला फ्लक्स वाढतायत, स्क्रीनमध्ये जाणारा फ्लक्स वाढतोय. काय करेल, हे फ्लक्स वाढतोय म्हणजे फ्लक्स कमी करण्यासाठी डॉट तयार करेल. ऍक्शन आहे, ही ऍक्शन आहे, आपल्या ऍक्शनमुळे झालं. रिॲक्शन काय करेल, डॉट तयार करणे. डॉट तयार करायचं असेल तर त्याला डॉट अशी तयार करायचे, त्याला डॉट तयार करायचे न्यूट्रलाइज करण्यासाठी. कसं करावं लागेल, त्याला डॉट तयार करायचे असतील तर काय करावं लागेल, डॉट तयार करायचे, त्याचा अर्थ काय सांगा बरं मला. डॉट तयार करायचे असतील तर काय करावं लागेल, त्याला थोडा विचार करा. डॉट म्हणजे बघा, डॉट म्हणजे कुठले, डॉट म्हणजे विच काइंड ऑफ साइन डॉट इज. बघा तुम्ही थोडा विचार जर केलात, यू विल फाइंड इट
डॉट काय असतात? डॉट म्हणजे नॉर्थ वर आहे, नॉर्थ आपल्या साईडने, डॉट म्हणजे नॉर्थ, डॉट म्हणजे नॉर्थ. नॉर्थ कुठल्या साईडनी? नॉर्थ का? कारण हे मॅग्नेटिक फील्ड दाखवलं, ह्याचं बाणाचं टोक आपलं नॉर्थ दाखवतंय. बघा ना, आपण काढलंच होतं ना, हे बार मॅग्नेट होता, आपण हे साऊथ काढलं, नॉर्थ काढलं. ओके, हे बघा, हे नॉर्थ काढणं, या लाईन्स अशाच चालल्या होत्या ना, हे बघा, हे साऊथच्या लाईन्स अशा होत्या, येत होत्या, नॉर्थ अशा आहेत. आता ही समोरून बघितलं तर नॉर्थ आपल्या साईडनी, नॉर्थ आपल्या साईडनी, नॉर्थ आपल्या साईडनी याचा अर्थ अंगठा कसा पाहिजे? अंगठा कसा पाहिजे? ट्राय टू थिंक, अंगठा कसा पाहिजे? बघा या ठिकाणी कसं केलं होतं आपण, थोडा विचार करा. या ठिकाणी कसं केलं होतं? व्हॉट वॉज द ऍक्शन? या ठिकाणी आपण काय केलं होतं? आपल्याला या ठिकाणी इकडे झाल्यानंतर हे टिंब वाढत होते, आपण गुणाकार वाढवायसाठी काय केलं? गुणाकार वाढवायसाठी आपण काय केलं की नॉर्थ आपण आतमध्ये घेतलं. आलं लक्षात? नॉर्थ आपण आतमध्ये घेतलं. सी, ओके, या केसमध्ये काय केलं होतं आपण? बघा, हां, परत आपण बघूया. या केसमध्ये ओरिजिनल फील्ड कसं होतं? थोडंसं विचार करा. ओरिजिनल फील्ड कसं होतं? टिंब टिंबवालं. टिंब टिंबवालं फील्ड काय चाललं होतं? वाढत चाललं होतं. टिंब टिंब फील्डवालं वाढत चाललं होतं. टिंब टिंब वाढत चालले होते म्हणजे आपल्याला काय करायचं? तर कॉइलने काय ऍक्शन घेतली असते? गुणाकार वाढवले असते. गुणाकार जर वाढवायचे असतील आपल्याला, तर गुणाकार वाढवायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इन टू द प्लेन पाहिजे. 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 तर काय पाहिजे आपल्याला? करंट असं करावं लागेल, करंट असं करावं लागेल की आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इन टू द प्लेन यायला पाहिजे. असं केव्हा येतं? इन टू द प्लेन केव्हा येईल करंटची डायरेक्शन? जेव्हा नॉर्थ मधल्या साईडला असेल. जेव्हा नॉर्थ मधल्या साईडला असेल. पटते? जेव्हा नॉर्थ मधल्या साईडला असेल. ओके, नॉर्थ मधल्या साईडला असेल का नॉर्थ आपल्या साईडला असेल? विचार करा. या गोष्टीचा व्यवस्थित विचार करू परत एकदा आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय करू? परत थोडासा वेळ जाईल, खूप वेळ जाईल याला, कारण हे एवढं लवकर येणार नाहीये. आपण थोडं मागं जाऊन परत एकदा सगळीकडे हिस्ट्रीकडे बघू, कारण आय एम शुअर मेनी स्टुडंट्स विल कन्फ्यूज इट, कारण हा लॉ समजणं थोडंसं आपल्याला हे. बघा या ठिकाणी आपण काय केलं होतं? तुम्ही विचार करा बरं. या ठिकाणी आपण काय केलं होतं? थोडासा आपण सगळ्यात पहिलेपासून विचार करूया. या ठिकाणी लेन्स लॉ काय सांगत होता बघा. हे बघितलं का? अंगठा काय दाखवत होता? आपली नॉर्थ दाखवत होता. अंगठा आपली नॉर्थ दाखवत होता. तीच तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन होती. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असते? नॉर्थ. म्हणजे आपल्याला जर टिंब दिसला तर आपल्या साईडला काय असते? आपल्या साईडला नॉर्थ असते. टिंब दिसला की नॉर्थ, टिंब दिसला की नॉर्थ, टिंब दिसला की नॉर्थ. बघा, टिंब म्हणजे नॉर्थ आपल्या साईडने आणि क्रॉस म्हणजे आपल्या साईडने साऊथ. हे लक्षात येईल. टिंब म्हणजे नॉर्थ. आता इथं बघा, चला, टिंब म्हणजे नॉर्थ, चला कडून घेऊया आपण. ओके, टिंब म्हणजे नॉर्थ, टिंब म्हणजे नॉर्थ. ओके, सो बघा मी काय म्हणतो सारखं, मला माहिती आहे याच्यामध्ये खूप कन्फ्युज होतात. टिंब म्हणजे नॉर्थ. आपण काय करतोय? आपल्या दिशेने हे आलंय, म्हणजे आतमध्ये काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतमध्ये. टिंब म्हणजे नॉर्थ, नॉर्थ आतमध्ये पाहिजे, नॉर्थ आतमध्ये पाहिजे. नॉर्थ आतमध्ये जर पाहिजे असेल, टिंब म्हणजे नॉर्थ आतमध्ये पाहिजे. म्हणजे किंवा विचार करा, क्रॉस आपल्या साईडनी आहेत, म्हणजे आपल्याकडे साऊथ पाहिजे, आतमध्ये नॉर्थ पाहिजे, आपल्याकडे साऊथ पाहिजे, आतमध्ये नॉर्थ पाहिजे. असं असेल तर आपल्याला उजवा हात कसा फिरवावा जेणेकरून ते त्या पद्धतीने होईल. ओके, ओके, काय असेल डायरेक्शन? ऑब्व्हियसली टिंब म्हणजे नॉर्थ आतमध्ये, साऊथ आपल्या साईडनी. बाण कसा चाललाय? आतमध्ये चाललाय, म्हणजेचा अर्थ करंट आपल्याला असं तयार करावं लागेल. आलं लक्षात? या साईडनी बघा बरं, आता हे असं चाललंय थोडंसं. आता काय इथं रॉंग वाढत चाललेत. रिॲक्शन काय? टिंब वाढवायचेत म्हणजे आपल्या साईडनी काय पाहिजे? आपल्या साईडनी टिंब म्हणजे नॉर्थ आपल्या साईडनी पाहिजे, नॉर्थ आतमध्ये आणि कॉम्प्युटरच्या आतमध्ये साऊथ पाहिजे. असं करायचं असेल तर आता अंगठा घेऊन, अंगठा काय दाखवतो? अंगठा नॉर्थ दाखवतो. नॉर्थ कुठल्या? आपल्या साईडनी पाठवतो. अंगठा नॉर्थ दाखवतो. नॉर्थ आपल्या साईडनी पाहिजे, म्हणजे कसं होईल? करंट असं होईल. डायरेक्शन बघा सेम, इकडेही चाललंय आणि इकडे. एका डायरेक्शन अशी आली एका डायरेक्शन, आणि एका डायरेक्शन अशी आली. कारण फील्ड एक इन टू द प्लेन फील्ड आहे आणि एक आउट ऑफ द प्लेन फील्ड आहे. ओके, हे आउट ऑफ द प्लेन फील्ड आहे, हे इन टू द प्लेन फील्ड आहे. लक्षात? समजलं सगळ्यांना? परत एकदा विचार करू आपण. बघा ह्याचा विचार करू. हे इकडे निघालं. काय झालं? हे मी काढून टाकतो. हे इकडे निघालं. रॉंग वाढत चालले. रॉंग म्हणजे असा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड इन टू द प्लेन ऑफ पेपर वाढत चाललंय. कॉईल काय करेल? कॉईलला माहिती आहे असं वाढू द्यायचं नाही, तर कॉईल काय करेल? लगेच रिॲक्शन म्हणजे डॉट तयार करेल. का वाढू द्यायचं नाही म्हणून डॉट तयार करेल. डॉट कसे तयार होतील? डॉट म्हणजे फील्ड डायरेक्शन कशी? इन टू द प्लेन पाहिजे. इन टू द प्लेन म्हणजे पाहिजे, म्हणजे अर्थ काय पाहिजे?
इंटू द प्लेन पाहिजे म्हणजे काय पाहिजे, की विचार करा ना, इंटू द प्लेन पाहिजे म्हणजे कसं पाहिजे, नो हे इंटू द प्लेन आहे, आउट ऑफ द प्लेन पाहिजे म्हणजे नॉर्थ आपल्या साईडला पाहिजे, नॉर्थ आपल्या साईडला पाहिजे म्हणजे अंगठा आपल्या साईडला पाहिजे, नॉर्थ आहे बा असं म्हणजे नॉर्थ पाहिजे, नॉर्थ म्हणजे टिंब म्हणजेच अंगठा आपल्या साईडला, अंगठा आपल्याकडे, असं लक्षात ठेवा. नॉर्थ म्हणजे टिंब म्हणजे अंगठा आपल्याकडे, नॉर्थ म्हणजे टिंब म्हणजे नॉर्थ म्हणजे अंगठा आपल्याकडे, अंगठा आपल्या करण्यासाठी करंटची डायरेक्शन ही. ठीक आहे, हे कळलं. बघा दुसरी मेथड काय, दुसऱ्या हे माहिती काय, हे आता हे चाललं कमी कमी, आता काय क्रॉस कमी होत चालले, तर हे काय करेल, ऍक्शन काय असेल बघा, आता ही अशी चालली, ही अशी चालली, क्रॉस कमी कमी होत चालले, तर ही काय करेल, कॉईल काय करेल, कॉईल ती क्रॉस वाढवायचा प्रयत्न करेल. क्रॉस वाढवले म्हणजे काय, क्रॉस आपल्याकडे, क्रॉस आपल्याकडे, आपल्याला काय क्रॉस आपल्याकडे म्हणजे काय करायचं, आपल्याला क्रॉस टिंब आतमध्ये काढायचं, टिंब आतमध्ये काढायचं, अंगठा आतमध्ये गेला पाहिजे, अंगठा आतमध्ये, आता इथं अंगठा आपल्याकडे होता, आता अंगठा आतमध्ये गेला पाहिजे. आता या ठिकाणी अंगठा आतमध्ये जायसाठी आपल्याला करंट असं काढावं लागेल म्हणजे अंगठा स्क्रीनच्या आतमध्ये इंडिकेट करेल. ही करंटची डायरेक्शन आपल्या लक्षात आली पाहिजे. आलं का लक्षात. बघा एवढा मोठा सार मी तुम्हाला का सांगतोय, ही मॅक्सिमम मुलं या ग्राउंडवरती चुकतात, मॅक्सिमम मुलांना हे समजत नाही किंवा दे डोंट ट्रस्ट द प्रोसेस, आणि म्हणून खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो आपण या प्रॉब्लेमकडे येऊया. ओके, या प्रॉब्लेमकडे येऊया. बघा या ठिकाणी चाललंय, काय होईल या ठिकाणी, सरळ सरळ आहे, अगदी सोपं. कसं बघा, तुम्ही कसं करायचं, हे असं चाललंय, वाढत चाललंय, ओके जस्ट हे वाढत चाललंय या दिशेने. बघा ही अशी पहिली पोझिशन अशी होती. ओके, हे काय चालली आता, अशी चालली म्हणजे काय, क्रॉस वाढत चाललेत. मी बघा तुम्ही कसं समजून घ्यायचं बघा, थोडंसं मी सांगतो. हे बघा असं झालं म्हणजे क्रॉस वाढत चाललेत, पटत नाही त्याला, ते काय टिंब तयार करणार. टिंब कुठं तयार म्हणजे आपल्याकडे, नॉर्थ आपल्याकडे, नॉर्थ टिंब म्हणजे नॉर्थ, टिंब म्हणजे नॉर्थ, नॉर्थ आपल्याकडे, नॉर्थ आपल्याकडे असेल तर नॉर्थ आपल्याकडे, अंगठा आपल्याकडे, अंगठा आपल्याकडे म्हणजे काय पाहिजे, करंटची डायरेक्शन ही असली पाहिजे. दॅट्स इट. समजलं सगळ्यांना. अशा पद्धतीने आपण त्याचं असेसमेंट करू शकतो. थोडा वेळ लागेल समजायला, पण खूप प्रॅक्टिस केल्यानंतर आपण ते इझिली करू शकतो. एनसीईआरटीचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि आपण एक सेशन एंड करू. दिस इज एनसीईआरटी क्वेश्चन. तुम्ही क्वेश्चन काढून बघा काय केले त्यांनी. एक मॅग्नेटिक फील्ड दिले बघा, असं पूर्ण पेपरभर आहे असं कन्सिडर करू नको, पेपरभर नको, अदरवाइज इट विल बी अ बिग ट्रबल फॉर यू. I will not do that. I will just make an alternate arrangement for that so that you will understand it more easily. बघा मी काय करतो, I will just take this help of this. एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, असं हे काय इन टू द प्लेन ऑफ पेपर आहे, हे आहे असं काही आहे, युनिफॉर्म आहे. ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत, वेगवेगळ्या शेप इंड्यूस केलेले आहेत. बघा इंट्रोड्यूस केलेत वेगवेगळे शेप. सो व्हॉट हॅज बीन डन इन दिस, एक काय केलेलं आहे, एक जस्ट ओके अशी एक शेप तयार केलेली आहे. ओके असं शेप, आणि दिस हॅज बीन टर्न लाईक दिस, असं केलेलं आहे आणि याला असं केलेलं आहे. एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे. अँड व्हॉट हॅज टू बी डन इन दिस, ह्याला काय करायचं आहे आपल्याला, ह्याला आतमध्ये घ्यायचं आहे. ओके, ह्याला आतमध्ये घ्यायचं. तर कसं करंट तयार होईल या कॉईलमध्ये, ही कॉईल बाहेर होती. ओके, दिस कॉईल वॉज आउटसाइड, लेट्स सी लाईक दिस, दिस कॉईल, एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे, ही आतमध्ये घ्यायची. तर तुम्ही विचार करा करंट लूपमध्ये कसं तयार होईल. ओके, ही कॉईल आतमध्ये, सो द डायरेक्शन इज लाईक दिस. तर तुम्ही विचार करा काय होईल, ह्याच्यासोबत असलेले रॉंग 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 जसं हे पुढे येईल रॉंग रॉंग वाढत जातील. रॉंग रॉंग वाढत गेल्यानंतर काय होईल, ही जी कॉईल आहे, ही जी कॉईल आहे, दिस इज कॉईल, ही मधला सर, ही जी अशी कॉईल आहे, मधला सरफेस हॉलो आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल सर हे आतमध्ये प्लेट आहे, प्लेट नाही आहे, प्लेटमध्ये होत नाही, कॉईल आहे, वायर अशी चौकोनी वायर आहेत. काय करेल, असं करेल की टिंब टिंब वाढवायचा प्रयत्न करेल. टिंब टिंब वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, त्याला अंगठा आपल्याकडे करावं लागेल. अंगठा आपल्याकडे करायचा असेल तर त्याला करंट या दिशेनेच फ्लो करावं लागेल. अंगठा असेल तर या दिशेने फ्लो करा क्राउड. सो विल से दॅट इट इज विच टाईप, अँटी क्लॉकवाईज. दिस इज अँटी क्लॉकवाईज. करंट असं फिरलं ना, असं म्हणजे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँटी सीएल. ओके, द सेकंड क्वेश्चन इज गिवन लाईक दिस. बघा दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. ओके, काय दिलेला दुसरा क्वेश्चन, एक ट्रायंग्युलर कॉईल आहे बट ओरिएंटेशन इज स्लाइटली डिफरंट. कसं ओरिएंटेशन असं आहे. ओके, अँड नाव असं हो. ओके, अँड देन इट इज मुव्हिंग आउटसाइड दिस, ह्याच्या बाहेर चालली ही कॉईल. आता काय बाहेर चालली म्हणजे काय, रॉंग आहे त्याच्यातमध्ये ऑलरेडी. बघा रॉंग कमी होत चाललेत, रॉंग कमी होत चालले, त्याची ऍक्शन काय असेल कॉईलची, कॉईल रॉंग क्रिएट करेल. रॉंग म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द प्लेन तयार करेल. रॉंग आतमध्ये, बघा रॉंग करेल म्हणजे टिंब आतमध्ये, टिंब आतमध्ये नॉर्थ आतमध्ये, नॉर्थ आतमध्ये म्हणजे अंगठा आतमध्ये, अंगठा आतमध्ये म्हणजे करंट असं तयार केलं पाहिजे की अंगठा आतमध्ये जाईल. अंगठा आतमध्ये असं जात असेल तर व्हॉट वुड बी द आन्सर फॉर दिस, क्लॉकवाईज. दिस इज क्लॉकवाईज. माय डिअर स्टुडंट्स, एवढं जर तुम्हाला समजलं तर जगातलं सगळं तुमच्या पदरात पडलं असं गृहीत धरू.
ओके. आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं, तिसरं आहे, तिसरी कॉईलची डायरेक्शन एनसीईआरटीने अशी दिलेली आहे. तर तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. इफ इट इज पॉसिबल इट कॅन. काय वाढत चाललेत, रॉंग वाढत चाललेत तर टिंब वाढवावे लागतील कॉईलला. टिंब वाढवायचं म्हणजे आपल्याकडे नॉर्थ आहे. आपल्याकडे नॉर्थ आहे म्हणजे काय, आपल्याकडे नॉर्थ आहे म्हणजे करंटची डायरेक्शन अशी असली पाहिजे. सो इट मस्ट बी अँटी क्लॉकवाईज. समजलं? एवढे क्वेश्चन्स करा. हे परत लेक्चर बघा. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे. हे फायनली हे